अशा कमेंट्स आल्या की मांगवाडा मांगवाडा मांगवाडा. अरे मांगवाडा नाही, तो एक दिवस राजवाडा झाल्याशिवाय राहणार नाही. तो मांगवाडा नाही, तो एक दिवस राजवाडा होणार आहे. आणि लिहून घ्या पाना पानावर, ह्या महाराष्ट्राची सत्ता फक्त शेड्यूल कास्ट पैकी मांगच घेणार. त्याच्यामध्ये माझ्या नावामध्ये बोलत नाही. काय लोक म्हणतात उपवर्गीकरण झालं तर घटनेची मोडतोड होणार. कुठला अभ्यास आहे तुमचा हा? कोणी शिकवलंय तुम्हाला हे? घटनेत बदल करायचा नाही, दुरुस्ती करता येते. घटनेत बदल करता येत नाही, दुरुस्ती करता येते. घटना बदलणं कधी म्हणतात? एससी मध्ये बाहेरच्या काही जाती आणल्या आणि आतल्या बाहेर काढल्या, त्याला बदल म्हणतात. उपवर्गीकरण हा बदल नाही, ती दुरुस्ती आहे. 7 न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सुद्धा मान्य करायला तुम्ही नाही. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा विरोध आहे. आणि बाबासाहेबांची बाजू घेणारा मातंग समाज महाराष्ट्रात एकच आहे, एकच आहे, एकच आहे. अण्णाभाऊ साठेवर टीका. अण्णाभाऊ साठे काय म्हटले? संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो उठा, संघाचे भूत गाडाया. म्हणून अण्णाभाऊ साठे परिवर्तन चळवळीचे नायक आहेत. तुम्हाला फोटो लावावं लागेल. साळे ह्या दोघांच्या केसाला धक्का लागला तर शनिवार वाड्यात घालून पिठवून देईल अशी काम. लवजी साळवे सुद्धा तुम्ही टीकाच्या भूमिकेमध्ये गेलाय. अरे ती आमची अस्मिता आहे. लवजी साळवे अण्णाभाऊ साठी आमची अस्मिता आहे. त्याचं तर जतन करा की म्हणा. तर जर आमच्या अस्मितेला धक्का देत असाल तर मग ही लढाई आरपारची आहे. अण्णाभाऊ साठे एका भाषणात म्हटले, दलितांना मरणाची भीती घालू नका, दलितांना मरणाची भीती घालू नका. मरण मला क्षणाला धोका देतो. दलितांना मरणाची भीती घालू नका, आम्हाला मरण क्षणाला धोका देत. विजेच्या तारा तोडणारा अंबुजच आहे. विजेच्या तारा तोडणारा दलिताचा त्याला माहित असते की शिक्षा बसून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका, मरणाला क्षणाला धोका देत. कोळशाच्या खाणीत काम करणारा अंबुजच आहे. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलिताचा त्याला माहित असते की निश्चित दरड कोसळून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका, मरणाला क्षणाला धोका देत असते. शेवट काय म्हणतात अण्णाभाऊ? दलितांचा रस म्हणजे तलवारीवाली धूळ आहे. दलितांचा रस म्हणजे तलवारीवाली धूळ आहे. एकदा की झटकली की तलवारच आहे. अजिंक्य बाळा मला कमेंट आल्या, सुकुमार कांबळेला दिसत तिथं हातपाय काढतो. आता हातपाय काढायचा धंदा आमचा आहे. हातपाय काढायचा धंदा आमचा आहे. आम्हाला धमक्या. आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी. हे नकोच असेल. मी मुख्यमंत्र्यांना इशारा देतो, त्यांच्या मोर्चाकडे बघून जर ते दावलं तर गाठ मागायची आहे. त्यांच्या मोर्चावर बघून घाबरून जर थांबवलं तर गाठ मागायची आहे. आमची मत आहेत. एक जाताचा सांगतो, खूप लोक बोलणार माझ्या मित्र, मत तुमचं महत्वाचं आहे. एक 5 मिनिटं साहेब मी म्हणतो, सगळे एकत्र आलोय आम्ही. आता एक पक्ष डिक्लेअर करू, एक शिवाजी डिक्लेअर करू. आणि सगळ्या ज्या संघटना अंबुजाच्या आहेत त्या सगळ्या नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणून त्या पक्षाला मदत करू. आणि आम्ही राजकारणात उतरल्यावर होणार कुठे जाणार आहे?